आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। महायुतीकडून समन्वय समितीत मोठे बदल करण्यात येत आहेत। सरकारमधील समन्वय साधण्यासाठी आता मंत्र्यांची समिती स्थापन होतीये। प्रदेशाध्यक्षांऐवजी आता मंत्री काम पाहणार आहेत। सरकार स्तरावर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी समितीत बदल करण्यात येत आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांऐवजी आता मंत्री महाजनांची नियुक्ती करण्यात येते। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरेंऐवजी मंत्री भुजबळांची निवड करण्यात येते, तर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंऐवजी दादा भुसेंची वर्णी लागलेली आहे। खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळते। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, महायुतीकडून समन्वय समितीत मोठे बदल करण्याची ही शक्यता आहे, काय अधिकची अपडेट? पूर्वी ज्यावेळी महायुती सरकार काम करत होतं त्यावेळी आपण ही महायुती समन्वय समिती तीनही पक्षांमधील समन्वयाचं काम पाहताना आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। मात्र त्यानंतर झालेली लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक आणि महापालिका निवडणुकांनंतर आता जवळपास छोट्या निवडणुका शिल्लक राहिलेल्या आहेत। सर्व मोठ्या निवडणुका आता संपलेल्या आहेत। त्यामुळेच आता शासनातील समन्वय साधणं म्हणजे सरकारमधील समन्वय साधणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच तीनही पक्षांनी आता या समितीमध्ये मोठे बदल केलेले आहेत। दोनही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याऐवजी आता मंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याऐवजी आता गिरीश महाजन जे भाजपचे संकटमोचक मंत्री म्हणून ओळखले जातात त्यांची वर्णी आता या समितीमध्ये लागलेली आहे। आणि यापुढे सरकारमधील ज्या करुघोडी चालू होत्या एकमेकांविरोधात, मग त्याच्यामध्ये निधी वाटपाचा प्रश्न असेल, या सर्व मुद्द्यांवरती हे सहाही मंत्री आता यापुढे चर्चा करताना पाहायला मिळतील। शंभूराज देसाई यांना समन्वयक म्हणून आता त्यांची नियुक्ती करण्यात आली असून दादा भुसे हे समन्वय समितीमध्ये चर्चेसाठी आपल्याला बसलेले पाहायला मिळू शकतात। त्यामुळे एकूणच या समन्वय समितीचा उपयोग आता सरकारमधील कुरघोडी थांबण्यासाठी होणार का, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। जी, निश्चितच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।